नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला आपण मोठ्या टॉप 9 बातम्या बघूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। मोदींच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा कार्यक्रम होणार। विविध योजनांचा शुभारंभही होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज यवतमाळमध्ये सभा होणार। सभेच्या ठिकाणी महायुतीकडून झेंडे लावून शक्ती प्रदर्शन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 4 मार्चला नागपूर दौऱ्यावर। भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनास मार्गदर्शन करणार। मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतंय। घराणेशाहीवाले सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले। TV9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहा यांची ठाकरेंवर टीका। जी का लक्ष्य ये रहे हैं कि बेटा उनका मुख्यमंत्री बन जाए। ये बेटे बेटी दामाद और भतीजों को सत्ता पर बिठाने के कार्यक्रम से, स्वार्थी कार्यक्रम से एक साथ आए हुए परिवारवादी पार्टियों का जमावड़ा है। सत्तेसाठी हवरेपणा सुरू आहे। मुंह में राम बगल में ईडी असं सुरू आहे। ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी। उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। बोलणारे आपले सगळे गॅरंटी देणारे लोक आहेत। मेरी गॅरंटी आहे, मेरी गॅरंटी कसली, तर मला पुस्तक मास पाहिजे। मग एवढं सगळे काय हावरेपणा चाललेल्या सत्तेसाठी तो बघितल्यानंतर तिटकार आहे। अरविंद, तुम्ही आता जे बोललात ना, मुंह में राम आणि बगल में ईडी, हे ईडी म्हणजे त्यांचे घरगडीच झालेले आहेत। फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय केलं? भाजपकडून वृत्तपत्रात जाहिरात। जरांगेंच्या आरोपांनंतर भाजपचे कार्यकर्ते राजेंद्र सांबळे यांच्याकडून संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध। हेमंत गोडसे अनेक दिवसांपासून मिलिंद नार्वेकरांना भेटत आहेत। गोडसेंकडून नार्वेकरांमार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा दावा। मवियाची आज दुपारी 4 वाजता ट्रायडेंट हॉटेलवर बैठक। लोकसभेच्या जागा वाटपावर आज अंतिम चर्चा होणार। महाविकास आघाडीचा लोकसभेचा फॉर्म्युला आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। शरद पवारांच्या सभेनंतर अजित पवारांची मनसरमध्ये सभा। वळसेंच्या मतदारसंघात पवारांची सभा झाल्यानंतर अजित पवार 4 मार्चला उत्तर सभा घेणार।